हे बघा, हे हाय मस्त वाटतंय. हाय रामकृष्ण हरी, माझं नाव सायली. जर्नी सायली शशांकमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही चाललेलो आहोत वणीला. वणी सप्तशृंगी गड येते. तर चला तर मग ते जीप लागलेली तुम्हाला दाखवते. ती जीप येते त्याच्याने आम्ही आता जाणार आहोत आणि 130 रुपये पर पर्सन आहे. चालू झालं ना. कधीच झाली ना गाडी. काय पूजा बिजा काही घ्यायची असले तर आपल्याकडून घेऊ द्या ना. तर आम्ही आत्ताच सप्तशृंगी गडावर उतरलेलो आहे. मग त्यानंतर आम्ही थोडं फ्रेश होणार आणि त्यानंतर आम्ही वरती जाणार गडावर सप्तशृंगीचं दर्शन घ्यायला. इथे रोपवे म्हणजे मणीवर ट्रेनची पण इथे व्यवस्था आहे. आतमध्ये त्यातमध्ये भरपूर अशी दुकानं पण सजली आहेत, वॉशरूम्स पण आहेत. पूजाच्या म्हणजे आपण जेव्हा देवीच्या दर्शनाला जातो तेव्हा इथे प्रसाद पण आहे, देवीसाठी ओट्या पण आहेत, ओट्या पण आहे, साडी पण आहे. सगळं इथे तुम्हाला अवेलेबल भेटेल. आणि ते लेडीज आणि जेंट्स वॉशरूम दोन्ही अवेलेबल आहे इथे, बघू शकता. छान सोय इथे करून ठेवलेली आहे. तर वणीची सप्तशृंगी देवी ही 3.5 शक्तिपीठापैकी एक आहे. आणि मम्मी मागच्या वेळेला तुळजाभवानीचं दर्शन घेतलं होतं, तर यावेळेला आम्ही सप्तशृंगीचं दर्शन आम्ही घेणार आहोत. आज आम्ही यावेळेला लवकर पोचलेलो होता इथे. आणि तर इकडे आपल्याला नाश्त्यासाठी बरेच असे ऑप्शन पण आपल्याला इथे अवेलेबल आहेत. नाश्ता पण आहे, पुन्हा स्ट्रीट फूड पण आहे, लंच डिनर सगळं इथे अवेलेबल आहे. इथे सिटिंग अरेंजमेंट पण चांगली येते, हे बघा तुम्ही बघू शकता. मला इथे चायनीज पाहिजे, चायनीज पण भेटेल तुम्हाला. आईस्क्रीम आहे, टी आहे, कॉफी आहे, सर्व इथे अवेलेबल तुम्हाला भेटेल. इकडे तुम्ही शॉपिंग पण करू शकता. शॉपिंगसाठी पण बरेच चांगले ऑप्शन आहेत तुम्हाला फॉर लेडीज. आणि या एंट्रन्स आतमध्ये येण्यासाठी ते बॅग्स पण आहेत, हँडबॅग्स, लेडीज ऑर्नामेंट्स. इकडे प्रसाद आहे.
इथे पण एक वेगळा एंट्रन्स आहे आतमध्ये येण्यासाठी. आणि ह्या सप्तशृंगी गडाचा हे मॉडेल आहे. आता आम्ही चाललेलो आहे फनिकुलर ट्रेनमध्ये बसायला. आणि ही आहे एंट्री त्याची. आता जस्ट आमचा नाश्ता झालाय. प्राइस प्रमाणे एकदम बेस्ट. टेस्ट क्वालिटी क्वांटिटी एकदम बेस्ट असते. बोला. गरम गरम बनवून देतात. अच्छा, हा नाश्ता इथे गरम गरम बनवून पण देतात. ही आहे एंट्री आतमध्ये जायला. आता इथे आमची तिकीट चेकिंग होईल. इकडे तिकीट आमचं स्कॅन केलं गेलंय. आता चाललो याच्या पुढे आम्ही. चला पुढे. तर हा आहे रोपवेकडे जाण्याचा मार्ग. हा बोला, तुम्ही बोला. वॉशरूमची पण इथे छान सोय आहे. ओके, वॉशरूम पण इथे अवेलेबल. मंदिरात जाताना आपल्याला इथे चप्पल काढून ठेवावी लागते. प्रतिजोड आहे 3 रुपये. आम्ही इथेच आमच्या चप्पल काढल्या. चला आपण रोपवेकडे जाऊया. वणी देवी सप्तशृंगी गडाची फनिकुलर ट्रेन. हे बघा, खाली सोडली. त्याला माणसं जास्त लागणार उचलून परत तिथं अंगणात लावायचंय ना, ती गाडी जाऊ शकते. आता आपण आलेलो सप्तशृंगी देवीच्या गडावर. त्या गाभाऱ्यात आम्ही आलेलो आहोत. इथे देवी आहे आणि लाईन लागलेली आहे देवीच्या दर्शनासाठी. चला आपण लागूया दर्शनाला. ही देवी आहे इथे.
आम्ही देवीच्या दर्शनानंतर आम्ही इथे प्रसादालयामध्ये लंच घेण्यासाठी आम्ही इथे आलोय. तर इथे 2 प्रकारचे कुपन्स मिळतात. एक 20 वाला आणि एक VIP आहे ते 50-60 रुपयाला आहे. जेवणाचं कुपन कार्यालय. चला आपण आतमध्ये जाऊया. हे त्याचं काउंटर्स आहेत. प्रसादालयाचा टायमिंग आहे सकाळी 11 ते दुपारी 2:30 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत. आम्ही आलेलो आहोत प्रसादालयामध्ये. हे भव्य प्रसादालय आहे सप्तशृंगी देवी मातेचं. हे बघा, बघू शकता. इथे काही सूचना पण दिलेल्या आहेत की तुम्ही जेवण वेस्ट करू नका आणि महाप्रसाद हा बाहेर दिला जात नाही. तुम्ही वाचू शकता सगळं. हा आहे प्रसाद सप्तशृंगी मातेचा संस्थानाचा. मला सप्तशृंगी देवीला चढून जायचं असेल ना तर हा रस्ता आहे. मी इथून वरती चढत जाऊ शकता पायऱ्यांनी. आणि या सप्तशृंगीच्या टोटल पायऱ्या आहेत 383 पायऱ्या आहेत त्याच्या. तिथून तुम्ही चढून जाऊ शकता वरती दर्शनाला. इथे भक्तांना राहण्यासाठी सप्तशृंगी मातेचा इथे भक्तनिवास पण अवेलेबल आहे. 100 रुपयापासून ते 2000 रुपयापर्यंत मला इथे रूम आरामात मिळतील. तर आता आपण आलेलो आहेत नाशिक येथील फेमस म्हणजे थोडं जवळ असलेल्या पेरूची वाडी इथे. तर चला तर आज मी तुम्हाला ते दाखवते. एंट्रन्सेस खूप छान आहे. सुरुवातीला गेटच्या सुरुवातीलाच इथे तुळशी वृंदावन आहे. तर खास आम्ही इथे चुलीवरची मिसळ आम्ही इथे खायला आलेलो आहे. पूर्ण अशी सेटिंग अरेंजमेंट आहे पूर्ण. ह्या साईडला पण आहे, ह्या साईडला पण भरपूर असे सेटिंग अरेंजमेंट्स आहेत. काउंटर्स पण आहेत बघा. त्यावर जाण्याचा मार्ग. तर चला बघूया. इथे आहे वॉशरूम. आहे पेरूचा स्टॉल. इथे छोटे छोटे असे काउंटर्स पण आपल्याला इथे बघायला मिळतील. हे बघा सोडा क्लब आहे. भरपूर सेल्फी घेण्यासाठी पण असे हे केलेले आहेत. सेल्फी पॉइंट पण बनवलेले आहेत इथे. इथे ना मोठे मोठे पाळणे आहेत. तिथे मोठी माणसं पण झोके घेऊ शकतात. बघा असे झोके घेत आहेत मम्मी आणि मावशी. पक्ष्यांची वाडी. इथे आपल्याला भरपूर असे पक्षी बघायला भेटतात. मी 2 मिनिटं ठेवते. तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण काढू शकता. आणि हा एक कुपन काउंटर. तिथून तुम्ही त्यासाठी तिकीट्स पण काढू शकता. हे बघा
आता आपण आलेलो आहोत पक्ष्यांची वाडी ह्याच्यामध्ये. हे बघा किती प्रकारचे मस्त छान छान पक्षी आहेत इथे. चला मग आपण आता जाऊया पुढे. छोट्या छोट्या गायी आहेत. ते शहामृग पण आपल्याला बघायला मिळते, ते पण जवळ येऊन. छोटे छोटे ससे पण आहेत तिथे. आ गया आले मस्त येणार रे. थांब थांब आलो थांब. अरे हे थांब हे सोडत नाही तर. कोंबड्या. इकडे टरकोंबडी बघायला मिळते. कोंबडीचे वेगवेगळे प्रकार. हे बघा बकरी. ए हाय. दोघांची इथे फायटिंग चालू झाली. बदकं आहे छोटी छोटी. हा इथे आपल्याला सर्वात मोठा इग्वाना बघायला मिळतोय. हे बघा ऑरेंज कलरचा खूप छान आहे. हॅलो. हे बघा. हे हाय. मस्त वाटतंय. हा एक मस्त मोठा इग्वाना ग्रीन कलरच्या मध्ये हातात घेतलाय. शेपटी बघा किती मोठी आहे. इथे बघ. तर आता मी आलेलो पेरूची वाडीमधील
मिसळ खायला. तर बघूया, चला आपण मिसळ ट्राय करूया आज. तर आम्हाला इथे मिसळ प्लेट सर्व झालेली आहे. तर चला आपण चव बघूया कशी येते. आणि इथे सोबत आम्हाला तर्री आणि रस्सा पण दिलेला आहे, बघू शकता. मी मिसळ खाऊन झाल्यानंतर आम्ही मागवली आहे पेरूची आईस्क्रीम. तर त्याच्यासोबत आम्हाला लाल मसाला पण दिलाय. तर चला बघूया कशी टेस्ट यायची. तर आम्ही ती पेरूची लस्सी मागवली आहे. आता आपण ट्राय करूया की ती टेस्टला कशी आहे. आलेलो नदीच्या पुलावर. आहे पेरूची वाडीमधील नदीचा पूल, बघू शकता. इथे बोटिंग राईड पण आहे. इथे बोटिंग राईड पण करू शकता. हे बघा. आणि इथे पायडल बोट पण इथे अवेलेबल आहे. पायडल बोटने पण एन्जॉय म्हणजे राईड करू शकता. पायडल बोटने पण राईड करू शकता. इकडे लहान मुलांना खेळण्यासाठी छोट्या मोठ्या इथे ऍक्टिव्हिटीज पण बघायला भेटतात, जसं की गाडी. आणि चला पुढे बघूया. ट्रॅम्पोलिन राईड आहे, बुल राईड आहे. आणि तसं मोठ्या माणसांसाठी पण सुद्धा खेळण्यासाठी पण खूप मोठे मोठे इथे पण ऍक्टिव्हिटीज आहेत. तर हा माझा नाशिकचा दुसरा व्लॉग होता. आणि तर चल मग पुढे. इथे आपल्याला छोट्या छोट्या राईड्स पण आपल्याला इथे बघायला मिळतील, जसं की हा कार राईड, बाईक राईड आहे, हेलिकॉप्टर राईड आहे. आणि पुढे एक छोटंसं जहाज पण आहे, ते खास लहान मुलांना बसण्यासाठी. चला दाखवते. तर इथे आमचा पूर्ण डे कसा गेला तेही आम्हाला माहिती नाही. खूप छान गेला आमचा डे. आणि इथे फूड क्वालिटी तर खूपच छान आणि सुंदर टेस्ट आहे. आणि इथे मी बघितलं इथे मोठ्या माणसांना पण खेळण्यासाठी अशा मोठ्या मोठ्या ऍक्टिव्हिटीज, गेम्स आहेत. हा गेम असा आहे की इथे बॉल टाकून ग्लास पाडायची आहेत. आणि एक गेम आहे छोटासा, जो मोठी माणसाचा गेम खेळू शकतात. तर प्रत्येक गोष्टीला 100 रुपये ही फीज आहे. खूप छान मजा वाटते इथे. तर इकडे ना तुम्ही रील्स बनवू शकता तुमच्या आवडत्या गाण्यावर. इथे 50 रुपये पर पर्सन आहे. तर आताच मी आली नाशिकला माझ्या रूममध्ये. तर तुम्हाला माझा वणीचा आणि पेरूचा वडीचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ बघा, व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.